प्लीज. चला सामना सुरू करायचा आहे. रोशन स्पोर्ट्स मुठवळ विरुद्ध स्वराज 11 नांदकर. मुठवळ संघाने टॉस जिंकलाय, प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. सर्वांचं पुन्हा एकदा विवेक एंटरप्राइजेस चषक 2021 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. दुसऱ्या फेरीतील हा आजचा दुसरा सामना. मागचे दोन्ही सामने आपण अगदी चित्त थरारक पाहिलेले आहेत. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत लढती आपल्याला रंगताना दिसलेल्या आहेत. पहिलं षटक घेऊन गोलंदाज प्रसाद. अमोलकडे स्ट्राईक, बॅकफुटला जाऊन जबरदस्त फटका पंच केला होता, मात्र मिडॉनला बीट करू शकला नाही. स्क्वेअर फेक पाहायला मिळाली मिडॉन फिल्डरच्या माध्यमातून. एक धाव पहिल्या बॉलवर कंप्लीट करण्यात आली. अमोल आणि सूरज ही सलामीची जोडी नानकर टीमच्या माध्यमातून. सूरजने पहिल्या चेंडूचा सामना केला होता आणि आता मात्र स्ट्रायकिंग एंडला आपल्याला अमोल पाहायला मिळतोय. आज विजयाचं खातं देखील उघडलंय नानकर संघानं. बापगाव संघाला पहिल्या फेरीत त्यांनी पराभूत केलं होतं. पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवा तसा बॅटवर आला नाही, मात्र एक धाव जरूर मिळेल. धावसंख्या 2 वर जाताना दिसते. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. प्रसाद गोलंदाजी करतोय आणि गोलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. मुठवळ संघाच्या गोलंदाजांसाठी प्रति विकेट साठी 100 रुपयांचं रोख पारितोषिक आहे. बॉल हवेत, चेंडूच्या खाली फिल्डर आणि फलंदाज बाद. गुड कॅच. रोशन स्मरणार्थ हे पारितोषिक राकेश पाटील यांच्या माध्यमातून लावण्यात आलेलं आहे. स्वर्गीय रोशन पाटील यांचे मोठे बंधू आहेत राकेश पाटील. ते देखील चांगले क्रिकेटपटू आहेत. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. तर पहिला गडी बाद झालाय. 100 रुपयांचं रोख पारितोषिक पटकावलंय गोलंदाज प्रसादने. कॉमेंट्री बॉक्स मध्ये माझ्यासोबत योगेश पाटील आहेत. योगेश, पहिल्या 2 चेंडूंवर 2 सिंगल आल्या, मात्र त्यानंतर आखोट टप्प्याच्या बॉलवर विकेट प्राप्त केली आहे गोलंदाज प्रसादनं. हो नक्कीच, कारण आज आपण भरपूर मोठा उलटफेर सुद्धा पाहिलेला आहे की या रोशन स्पोर्ट मुठवळ संघाने मात्र माऊली स्पोर्ट आमने संघाला पराभूत केलं पहिल्या सामन्यामध्ये. इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळते, परंतु मिड ऑफला मात्र चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि अजून एक सिंगल धाव इथे मात्र पाहायला मिळते. म्हणजे धावसंख्या पुढे जाईल, एक गडी बाद 3 धावा. डे नाईट क्रिकेट सामन्यांची हीच मजा असते. म्हणजेच जास्तीत जास्त सामने एकतर रोमहर्षक स्थितीत जातात आणि बरेच उलटफेर देखील पाहायला मिळत असतात. मागच्या मॅच मध्ये देखील असं वाटत नव्हतं की खांडवळ संघ जिंकेल, जेव्हा 6 बॉलमध्ये 6 धावा बनवायच्या होत्या जांभूळपाडा टीमला. हा बॉल तडकावलाय ऑन साईडला. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न, धावचीची संधी आणि यस, फलंदाज धाव बाद. काय निर्णय पाहायला मिळतोय पंच गोकुळ पाटील सरांच्या माध्यमातून. अगदी कुशल मोमेंट होतं, परंतु मात्र पहा योग्य ती नजर इथे मात्र पाहायला मिळाली आणि मात्र फलंदाजाला मात्र त्यांनी बाद घोषित केलं. दुसरा धक्का इथे मात्र लागत असताना स्वराज 11 नांदकर संघाला आणि माघारी परतो या अमोल. आणि अमोलने पहिल्या मॅच सुद्धा मात्र थोडंसं निराशा जे केलं होतं. भरपूर चेंडूची मात्र खेळले होते, परंतु त्याच्या बॅटमध्ये मात्र चांगल्या धावा पाहायला मिळाल्या नव्हत्या. परंतु या ठिकाणी सुद्धा मात्र थोडंसं निराश करत असताना आपल्या पाटेराख्यांना चांगली गोलंदाजी या पहिल्या षटकामध्ये आपल्याला प्रसादच्या माध्यमातून पाहायला मिळते. प्रत्येकी 3 षटकांची योगेश ही देखील लढत आहे आणि 3 षटकांचे जेव्हा सामने होत असतात तेव्हा मात्र कुठेतरी हाणामारीला सुरुवातीपासूनच पहिल्याच बॉलपासून सुरुवात केली जाते. तर तो प्रयत्न फलंदाज करतायत, मात्र गोलंदाजी आतापर्यंत चांगली केली आहे गोलंदाज प्रसादनं. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलाय सुभाष. पुढचा बॉल फेस करतोय गणेश. यावेळेस चांगला फटका खडेकडे स्वीप केलाय. बॉल मात्र डिक्लेअर झोन मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बॉल निघून जातोय एका धावेसाठी आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. स्वराज 11 नांदकर संघाची धावसंख्या 2 बाद 5. हो नक्कीच, आणि या पुढची जी मॅच असेल यज्ञिका स्पोर्ट आमने विरुद्ध गावदेवी येवई अशी मॅच असणार आहे. तर दोन्ही संघाचे कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचं आहे. चांगली गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते. फक्त 5 धावा खर्च केल्या प्रसादने
आणि दोन महत्वपूर्ण विकेट्स त्यांनी मात्र प्राप्त केले. एक चांगली सुरुवात पाहायला मिळते. आपण स्क्रीनवर पाहू शकता मान्यवरांचे कटआउट्स याच्या माध्यमातून भरपूर चांगलं सहकार्य आयोजकांना लाभलेलं आहेत. गणेश आणि सुभाष असे हे दोन फलंदाज आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेला दुसरी रात्र आपण या ठिकाणी मात्र अनुभवतोय. कालचा दिवस पूर्णपणे पाहिलं तर जय बजरंग स्पोर्ट भावाला एस संघाने गाजवला. टॉप 4 मध्ये त्या संघाने प्रवेश केलेला आहे आणि आज पाहूया कोणता संघ टॉप 4 मध्ये प्रवेश करेल. आज आणि आपण जर 2 दिवसात खेळ पाहिला तर आमने परिसरातील आपण संघ पाहतोय, परंतु उद्या आणि परवा भिवंडी तालुका आणि कल्याण तालुक्यातील संघ या स्पर्धेमध्ये आपण खेळताना पाहणार आहोत. नेवर की पहली गेंद फुल टॉस, लेकिन गैप में नहीं खेल पाए, सीधे कवर पॉइंट पर खेल दिया है 1 रन के लिए। स्कोर आगे बढ़ता हुआ 6 रन 2 विकेटों के नुकसान पर। बड़े शॉट्स खेलने होंगे, हालांकि 3 ओवर के खेल में यहाँ पर हमने देखा पिछले मैच में 27 का टारगेट काफी मुश्किल साबित हुआ और मुझे लगता है कि 25 के आसपास जो भी स्कोर होगा उतना आसान होने वाला नहीं है चेज करने के लिए। अगली गेंद इस बार ऊंचा उठा दिया है डाउन द ग्राउंड, फील्डर गेंद के नीचे, ओ कैच ड्रॉप। आसान कैच था लेकिन उसको मुश्किल बना दिया फील्डर ने और इसी बीच 2 रन लेने का अवसर दोनों भी बल्लेबाजों के पास। स्कोर 2 रनों से आगे जाता हुआ। ये देखिए आसान अवसर था लेकिन थोड़े तेज गति से दौड़ गए थे गेंद के ऊपर और कैच ड्रॉप। 8 रन बने हैं 2 विकेटों के नुकसान पर। हो नक्कीच चेंडू हवेत होता, परंतु जो क्षेत्रक्षेपर्यंत मात्र चेंडू कॅरी झाला नाही. त्याचमुळे मात्र आपण पाहतो की या ठिकाणी मात्र झील हे मात्र झाला, परंतु या ठिकाणी ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न. पुन्हा त्या चेंडू हवेत आहे, क्षेत्र चेंडूच्या खाली आहे. इथे मात्र चूक होणार नाही. चांगल्या पद्धतीने मात्र मिडविकेट मात्र झेल टिपला जातो या आणि इथे मात्र या ठिकाणी या नांदकर संघाला लागतोय तिसरा धक्का, फलंदाज बाद. निश आउट होकर पवेलियन में लौटते हुए स्लॉक करने का प्रयास किया था लेकिन मिडल नहीं कर पाए। बल्ले के बीचों बीच लेकर खेलना बहुत जरूरी जब आप बड़े शॉट्स खेलते हो। काफी देर हवा में रही थी गेंद और बहुत अच्छा कैमरा वर्क अंडर फ्लड लाइट्स ये टूर्नामेंट खेला जा रहा है। बहुत बढ़िया कैमरा वर्क हमें देखने को मिल रहा है जीटीसी के कैमरामैन द्वारा। 8 पर गिरा है तीसरा विकेट। कल के मैचेस कल ठीक दोपहर 3:30 बजे खेल की शुरुआत होगी। कल का पहला मुकाबला तलवली स्पोर्ट्स तलवली और गावदेवी खानपे के बीच में रहेगा। कल का दूसरा मैच चरोबा स्पोर्ट्स वाशिरे और साई 11 राहनाल के बीच में। और इस बार आगे निकले थे लेकिन छोड़ दिया और विकेट कीपर से भी गेंद रुकी नहीं है। देखना है क्या निर्णय आता है अंपायर का। मेरे ख्याल से बल्लेबाज ने वहां पर स्ट्रोक ऑफर ही नहीं किया है। जी हाँ, जिस वजह से अंपायर ने रन नहीं दिया है। जैसे टेस्ट क्रिकेट में हम डेलिब्रेट पैडिंग देखते हैं वैसे ही दृश्य था। आगे निकले थे लेकिन वो शॉट उन्होंने खेला नहीं, जिस वजह से ये डॉट गेंद समाप्त हो चुकी है। अगली गेंद क्या कर रही है बल्लेबाज। नक्कीच खराब मित्र म्हणून फलंदाजी ते मात्र फलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळते. कारण दोन चेंडू आपण जे असे पाहिले की मात्र फलंदाजी शॉर्ट सिलेक्शन केलंच नाही. सुभाष के पास है स्ट्राइक। जी हाँ, 2 गेंदें उन्होंने छोड़ दी है और 3-3 ओवर के मैच में आप गेंद कैसे छोड़ सकते हो। इस बार बल्ला चलाया, वो भी कतराते हुए नीचे रहती हुई गेंद बिट किया बैट्समैन को। बहुत ही जबरदस्त ये ओवर समाप्त होता हुआ सौरभ का। सौरभ पिछले मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी, गेम चेंजर साबित हुए थे। सिर्फ 1 रन खर्च किया था उन्होंने और 1 विकेट प्राप्त किया था, जिसके चलते उनको मैन ऑफ द मैच का अवार्ड भी दिया गया था माउली स्पोर्ट्स आमने टीम के विरुद्ध। तो सौरभ का ये ओवर समाप्त हो चुका है। सिर्फ 3 रन खर्च किए। 2 ओवर के बाद स्कोर हुआ है 8 रन 3 विकेटों के नुकसान पर। कल का तीसरा मैच MD 11 भादवड़ और SK स्पोर्ट्स सापे के बीच में। कल का चौथा मुकाबला धनेश 11 कुकसे और खरीवली के बीच में रहेगा। कल के 5वें मैच में श्रीराम स्पोर्ट्स जाम्बुलपाड़ा टीम के सामने चुनौती रहेगी ओम साई सरवली की। और कल का छठा मुकाबला गांव देवी सापे बनाम विवेक एंटरप्राइजेस गोरसई ए, यानी कि बड़ी बड़ी टीमें कल एक्शन में है। हो नक्कीच कुठेतरी मात्र क्रीडा रसिकांना मात्र उद्याच्या दिवसामध्ये भरपूर मेजवानी इथे मात्र मित्र म्हणेन. इथे मात्र तिसऱ्या षटकात सुरुवात करतोय गोलंदाज. फटका तर मात्र चांगला पाहायला मिळतोय, परंतु गॅप इथे मात्र शोधता आले. दुसऱ्या धावेचा घातकी प्रयत्न आणि मात्र फलंदाजांनी सहजपणे इथे मात्र 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या.
दरम्यान मुठवल संघाची गोलंदाजांना एक सुवर्ण संधी आहे. जर गोलंदाजी जर विकेट्स प्राप्त केली तर स्वर्गीय रोशन पाटील यांच्या स्मरणार्थ राकेश पाटील यांच्याकडनं प्रत्येकी 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. आणि अभि- जर हॅट्रिक पूर्ण केली तर विनायक भांबरे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. ऑनलाइन कई दर्शक इस टूर्नामेंट का लुत्फ उठाते हुए आप सभी का एक बार फिर से हार्दिक स्वागत है बाउली स्पोर्ट्स आपने टीम द्वारा विवेक एंटरप्राइजेस कप 2021 की ये दूसरी रात और सेकंड राउंड का सेकंड मैच है. नानकर टीम की हालत थोड़ी सी नाजुक नजर आ रही है. मात्र 10 रन बने हैं और 3 बल्लेबाज उनके आउट हो चुके हैं. अगली गेंद राहुल की ये गेंद इस बार आड़े बैट से खेलना चाहते थे. ऑन साइड में गेंद चली गई शॉर्ट पॉइंट पर. 1 रन जरूर मिलेगा लेग बाय के जरिए. स्कोर आगे बढ़ता हुआ 11 रन 3 विकेटों के नुकसान पर. आखिरी ओवर का खेल प्रगति पर है. केवल 3-3 ओवर का ये मैच है और 3 ओवर में जैसे कि हमने पहले भी चर्चा की थी कि 25 के आसपास का कोई भी स्कोर एक अच्छा फाइटिंग स्कोर रहेगा. लेकिन यदि 20 के अंदर टोटल रहता है तो फिर मुश्किल हो सकता है उसको डिफेंड करना. हालांकि रन बॉल भी यहाँ पर डिफेंड किए जा सकते हैं. इस बार फोर्सिंग स्ट्रोक गेंद हवा में. ओ बढ़िया कोशिश. काऊ कॉर्नर के खिलाड़ी दौड़े थे गेंद पर, पूरी तरह से पहुंच नहीं पाए लेकिन बाउंड्री जरूर बचाई है. 2 रन लेने का अवसर था वहां पर बैट्समैन के पास. इन 2 रनों से स्कोर आगे जाता हुआ 13 रन 3 विकेटों के नुकसान पर. चांगला प्रयत्न अजयच्या माध्यमातून पाहायला आपल्याला. अजयला समजलं की मात्र हा झेल होणार नाही तर मग त्यांनी चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला आणि किमान कुठेतरी मात्र 2 धाबा वाचवलेल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही. पुढील चेंडू आपण पाहू शकतो. या ठिकाणी सुरेख फटका इथे मात्र अतिशय चांगल्या प्रकारे मात्र या ठिकाणी फटका एक्झिक्यूट केलाय आणि मात्र चेंडू नक्कीच निघून जाईल. डीप कव्हर पॉईंटच्या दिशेने मात्र 4 धावांसाठी सवार इथे मात्र पाहायला आपल्याला. स्क्वेअर लेग पंच आहेत गोकुळ पाटील सर. त्याच्या बाजूला एक क्षेत्रशिका आहे. प्लीज आपण ट्रॅक खाली करायची आहे. तुम्ही खेळण्यासाठी आला आहात, फॅशन करण्यासाठी नाही. बिल्कुल बहुत ही सुंदर शॉट था. थोड़ी सी जगह मिली थी और हाफ वाली थी, उसका भरपूर फायदा उठाया इस बार बैट्समैन सुभाष ने. अच्छे अच्छे शॉट्स वो खेल सकते हैं लेकिन पिछले ओवर में न जाने क्यों वो गेंदें छोड़ रहे थे. इस बार धीमी गति की गेंद शॉट ऑफ लेंथ और वाइड. स्कोर बढ़ता हुआ 18 रन 3 विकेटों के नुकसान पर. ये ओवर कहीं ना कहीं महंगा साबित होता हुआ राहुल का. 2 ओवर में सिर्फ 8 रन बने थे लेकिन इस ओवर में 10 रन अभी तक राहुल ने खर्च किए हैं. हो नक्कीच. आणि धाबा येणं कुठे गरजेचं होतं नानकर संघासाठी, कारण त्यांच्याकडे गोलंदाजी चांगली आहे अजय. कारण पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिले असेल की या संघाने मात्र गावदेवी बापगाव संघाला पराभूत केलं आणि ते मात्र चांगल्या चेंडूची पैकी पाहायला मिळते. यानंतर पुढची मॅच पाहायला मिळेल गावदेवी येवई विरुद्ध यज्ञिका स्पोर्ट आमने. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण सज्ज राहायचं आहे. सरपंच टॉस बॉक्स मध्ये लगेच नाणेफेकी होईल. जी हाँ, अगला मैच भी बहुत बड़ा मुकाबला रहेगा. इस बार आगे निकले हैं. धीमी गति की गेंद बैक टू द बॉलर और बैट्समैन रन आउट. सिंगल चुराने की कोशिश की थी लेकिन उसमें असफल साबित होते हुए बैट्समैन सुभाष. और इसके साथ ही पारी भी समाप्त होती हुई स्वराज 11 नानकर टीम की. 3 ओवर में केवल 18 रन बना पाई है नानकर की टीम और जीतने के लिए 19 रनों का लक्ष्य इस मैच में रोशन स्पोर्ट्स मुठवल टीम के सामने. अगला मैच एथनिका स्पोर्ट्स आमने और आई गावदेवी यवई के बीच में. तो आइए चलते हैं अगले मैच के टॉस की तरफ. इट्स ओवर टू यू आदित्य जाधव. थैंक यू सो मच अजय खरतन, योगेश पटेल. आइए दोस्तों, अब अगले टॉस की तरफ हम बढ़ रहे हैं जहां पर दो टीमें इस वक्त खेलते हुए गावदेवी स्पोर्ट ये वही बन यज्ञिका स्पोर्ट हमने की. मैं माननीय श्री अमर आपके शुभ से माननीय श्री अमर पाटिल साहब के शुभ से हम टॉस करने जा रहे हैं. ये वही बनाम यज्ञिका हमने के बीच में. एक तरफ मावली स्पोर्ट्स हमने और विवेक इंटरप्राइजेस
का लोगो इस वक्त दिखाया जा रहा है। टॉस होता हुआ अमर पाटिल की शुभ हाथों से कॉलिंग यज्ञिका स्पोर्ट हमने की है। गावदेवी स्पोर्ट एवई की कैप्टन है। टॉस स्पिनिंग कैप्टन को ये ट्रॉफी देना है अमर पाटिल की शुभ हाथों से। बहुत बहुत धन्यवाद अमर पाटिल। टॉस जीता है अपना क्या करना। बैटिंग करेंगे। All the best, both captain. The news from the toss box, I Gautivi Sports, EY won the toss and decided to bat first. धन्यवाद आदित्य जाधव. तर इथे मात्र गावदेवी स्पोर्ट युवी संघाने मात्र नाणेपैकी जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय इथे मात्र साकारलेला आहे. तर पाहूया इथे मात्र कशा प्रकारे मात्र धावांचा पाठलाग करेल स्वर्गीय रोशन स्पोर्ट मुठवल संघ. कारण टार्गेट आहे 19 धावांचा 18 चेंडूंमध्ये मात्र या ठिकाणी या धावा पूर्ण करायच्या आहेत. तर टालांच्या गजराने मात्र सलामीची जोडी आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळते. ती म्हणजे रोशन स्पोर्ट मुठवल संघाची एक मापक आव्हान आहे. कारण 18 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 19 धावा इथे मात्र त्यांना जोडायच्या आहेत. आणि या सलामी जोडी आपण पाहू शकता खेळपट्टीवर मयूर आणि अजय. आणि आपल्या षटकाला सुरुवात करेल गोलंदाज सूरज, ज्याने पहिल्या मॅच मध्ये काय जबरदस्त गोलंदाजी साकारली होती. हा मुठ- मुठवल टीम ने भी अपनी रणनीति थोड़ी चेंज की है। पहले मैच में कपिल ओपन करने आए थे मयूर के साथ, लेकिन इस मैच में अजय ओपन करने आए हैं। पहली गेंद अच्छी गेंद थी, तेज तर्रार और थोड़ी नीचे रहती हुई गेंद। ये बॉलर बहुत जबरदस्त है, खतरनाक गेंदबाज है सूरज। पहली गेंद डॉट चली गई है। 19 रनों का ही लक्ष्य है, लेकिन इस पर भी फाइट किया जा सकता है। आणि हो, त्याच अनुषंगाने मात्र पहिला चेंडू डॉट पाहिला आपल्याला आणि त्यानंतर दुसरा चेंडू सुद्धा डॉट होता अजय, परंतु चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये गेला आहे एका धावेसाठी. एक और बहुत अच्छी गेंद ऑफ स्टंप की, मुझे लगता है ऊपर से गेंद चली गई है, लेकिन विकेट कीपर से गलती हुई। भरत पाटिल विकेट कीपर की भूमिका में। खाता खुला है अतिरिक्त के सौजन्य से रोशन स्पोर्ट्स मुठवल टीम का। पावर प्ले का ओवर बहुत महत्वपूर्ण है। किफायती गेंदबाजी करने की कोशिश में इस समय सूरज। एक और सुंदर गेंद, बैट्समैन के फुटवर्क की परीक्षा इस समय ली जा रही है, और अच्छा फुटवर्क अभी तक दिखाया नहीं है बैट्समैन मयूर ने। अजय भरपूर फरक आहे. आता मात्र आपल्याला या ठिकाणी इथे जाणवते की डे ची स्पर्धा आणि नाईट ची स्पर्धा भरपूर असमान फरक मात्र इथे मात्र पाहायला पडतो. या ठिकाणी पहा, अशा प्रकारचं दृश्य अजय मी अनुभवलेलं आहे भावलेच्या स्पर्धेमध्ये, आणि ती तुम्ही क्लिप सुद्धा पाहिली असेल. पण असं वाटतं की कुठे फलंदाजी चेंडूचा पाठलाग करणं गरजेचा होता. तुम्ही जर पाठलाग केला असता तर तुम्ही या चेंडूवर शॉर्ट स्ट्रेचिंग करू शकले असते. परंतु पहा इथे हे रिप्लाय पाहू शकता आपण. ये देखिए, भरत भी थोड़े से डर गए थे, गेंदबाज भी डर गए थे। गेंदबाज को लगा कि बैट्समैन इस गेंद को खेल ही लेंगे, लेकिन ये डेड बॉल है। इस बार स्विंग कर दिया है ऑन साइड में खूबसूरती के साथ। गेंद जा रही है डिप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन। मात्र फटका पाहायला मिळतो आणि एका टप्प्याच्या सहाय्याने मात्र चेंडू सीमेरेषे पलीकडे गेला आहे 4 धावांसाठी चौकार. आणि हा चौकार पाहिला तर आपण फलंदाज मयूरच्या बॅटमध्ये पाहायला मिळाला. म्हणजे लागोपाठ 3 डॉट चेंडू मात्र खेळल्यानंतर हा चौकार पाहायला मिळतोय. म्हणजे कुठेतरी मात्र बॅटच्या सहाय्याने आता मात्र आपल्याला धावा पाहायला मिळाल्या. धावसंख्या पाहू शकता आपण स्कोर कार्डवर बिनबाद 5 धावा. समीकरण रन बॉल इक्वेशन है। 14 गेंदों में 14 रनों की जरूरत। आणि इथे मात्र जर षटकार किंवा चौकार हॅट्रिक जर पूर्ण केली फलंदाजाने तर विनायक भांबरे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. इथे मात्र इनपुटच्या डोक्यावर सुरेख फटका इथे मात्र पाहायला मिळतोय आणि चेंडू अतिशय वेगाने ट्रॅव्हल झाला आहे डीप पॉइंटच्या दिशेने. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. इसे कहते हैं पलटवार। शॉर्ट ऑफ लेंथ गेंद थी, इंतजार किया, गेंद को आने दिया और बहुत ही जबरदस्त तरीके से
इनफील्ड के ऊपर से निकाल दिया, बैकफुट पर जाकर 4 रनों के लिए। लगातार दूसरा चौका मयूर के बल्ले से। पहली 3 गेंदें उनके बल्ले पर भी नहीं आई थी, लेकिन उसके बाद जबरदस्त वापसी की है उन्होंने और चौकों के हैट्रिक का मौका है उनके पास। उसके लिए 1000 रुपये का कैश प्राइज भी है मिस्टर विनायक भामरे जी की ओर से। अगली गेंद इस बार दिशा से भटकते हुए बॉलर लेग स्टंप के बाहर चली गई, गेंद वाइड। अब देखिए दबाव जो है वो पूरी तरह से गेंदबाज सूरज के ऊपर। शुरुआत अच्छी की थी उन्होंने, लेकिन उसके बाद 2 बढ़िया शॉट्स खेले गए। स्कोर 10 पर पहुंच चुका है। जीतने के लिए सिर्फ 9 रनों की जरूरत बची हुई 13 गेंदों में मुटवल टीम को। स्विंग एंड मिस, डॉट गेंद की समाप्ति और अब जाकर ये पहला ओवर समाप्त होता हुआ 10 रन बिना किसी नुकसान के रोशन स्पोर्ट्स मुटवल। आणि प्रति चौकारने षटकासाठी स्वर्गीय रोशन पाटील यांच्या स्मरणार्थ राकेश पाटील यांच्या वतीने मात्र 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर मयूरच्या बॅटमध्ये 2 चौकार आपण पाहिले, 200 रुपये कॅश प्राइज आमच्याकडे जमा झालेले आहे. तर 19 धाबांचं टार्गेट होतं. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र फक्त आणि फक्त 9 धाब्यांची गरज. चांगली फलंदाजी मयूर इथे मात्र साकारताना पाहतोय. 7 चेंडूचा मात्र त्यांनी आतापर्यंत खेळ इथे मात्र केला आहे. 8 धाबांचं योगदान आतापर्यंत आपल्या संघाला देतो या नवीन फलंदाज पाहू शकतो आपण अजय, ज्याने मात्र एकच चेंडूचा सामना केला नाही, परंतु या ओव्हरमध्ये मात्र अजयला सामना करण्याची संधी नक्कीच मिळू शकेल. गोलंदाज इथे मात्र षटकाला सुरुवात करतोय अमोल. पहिल्या मॅच मधील मारतो मॅचचा पुरस्कार मात्र यांनी मात्र स्वीकारला होता. तोच गोलंदाज इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. अमोल को कुछ तो अनमोल करना होगा नंदकर टीम को जिताने के लिए। बैकफुट पर जाकर पंच किया, क्लोज इन फील्डर के ऊपर से खेला है वहां पर, लेकिन डीप एक्स्ट्रा कवर में फील्डर मौजूद। हालांकि अच्छा शॉट था, 1 रन इस गेंद पर आता हुआ। आसान समीकरण है बल्लेबाजों के सामने। 11 गेंदे शेष, जीतने के लिए केवल 8 रनों की जरूरत। नक्कीच अजय आसान आहे, परंतु आपण या अगोदर मॅच मध्ये पाहिलं असेल की 7 चेंडूमध्ये 6 धाबा सुद्धा झाल्या नाही. तर या ठिकाणी मात्र 9 धाबांचं संरक्षण करायचं आहे. तर परंतु तुम्ही जर अशा प्रकारे धाबा खर्च केल्या तर मात्र तुम्हाला ही कदाचित स्पर्धा सुद्धा सोडावी लागेल. बिल्कुल बिल्कुल, अब तो वाइड गेंदे करने का बिल्कुल भी वक्त नहीं है। दाहिने हाथ से ओवर द विकेट अगली गेंद। इस बार शॉट ऑफ लेंथ पुल कर दिया, गेंद हवा में, उसके नीचे फील्डर मौजूद है और कैच ड्रॉप। कैचेस विन द मैचेस। आपकी टीम ने ज्यादा स्कोर नहीं खड़ा किया है और ऐसे में यदि कैचेस भी छूटेंगे, वाइड गेंदबाजी होगी, तो कैसे मैच जीत पाएगी नानकर टीम। परंतु इथे मात्र पाहू शकतो आपण अजय झेल ड्रॉप केला, त्यानंतर मात्र शतरशाने मात्र ड्राईव्ह लगावली. म्हणजे एक कुठेतरी मात्र कारण त्यांच्यासाठी मात्र इथे पाहायला मिळतोय. आणि दृश्य आपण नेहमीच एखाद्या ग्रामीण भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. या एक संधी निर्माण झाली होती, तुम्ही झेल टिपू शकले असते, येणाऱ्या फलंदाजावर दर्पण टाकू शकले असते, परंतु ते दृश्य मात्र पाहायला मिळालं नाही. जीवनदान मिळते फलंदाजाला आणि तब्बल 2 धाबा इथे मात्र फलंदाजाने पूर्ण केल्या. 4था धाबा तफलकर पाहायला मिळतात. येणारे 10 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र फक्त 5 धाब्यांची गरज. कुठेतरी पाड आता मात्र आपल्याला या मॅच मध्ये रोशन स्पोर्ट मुठवल संघाचं पाहायला मिळते. थोडंसं स्पीडअप करा प्लीज. नानकर संघ शतरक्षक चेंज केला आहे, करणं गरजेचं आहे, कारण त्या खेळाडूने झेल ड्रॉप केलाय. लगता है वो कि फील्डर पूरी तरह से फिट भी नहीं है। फिट कसा राहिला अजय, कारण झेल सोडल्यानंतर तो मात्र स्वतःच तरी बॅलन्स गमावलं आणि आता मात्र पाहू शकता की रिटायर होत आहे. आणि अजय खरं त्यांच्या मावशीचा मुलगा आहे, म्हणजे किती चांगलं कार्य सचिनने केलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये. नहीं, मैं हमेशा देखता हूँ उनको इस सीजन में, हर मैच में वो खेल रहे हैं, लेकिन मैं यही सोचता हूँ कि सचिन कब बैटिंग के लिए आएंगे, कब बॉलिंग के लिए आएंगे। अभी तक उन्होंने कभी बैटिंग भी नहीं की है, बॉलिंग भी नहीं की है, और आज जब मौका आया कैच करने का, वो भी गवा दिया। म्हणजे तुमचं म्हणणं आहे की करण अर्जुन आएंगे, परंतु ते मात्र शेवटच्या मोमेंटला आले होते अजय करण अर्जुन, परंतु इथे मात्र सचिन अजूनही आले नाही, परंतु आले आहेत आता मात्र समर्थक कक्षामध्ये. 10 गेंदें शेष है, 5 रनों की जरूरत। जीत के बिल्कुल दहलीज पर रोशन स्पोर्ट्स मुठवल टीम। इस बार बहुत अच्छी गेंद थी, गति में परिवर्तन किया, लेग कटर, अच्छी गेंद। अतिशय चांगला चेंडू इथे मात्र पाहायला मिळाला गोलंदाज अमोलच्या माध्यमातून. 9 चेंडू शिल्लक आहेत, जिंकण्यासाठी 5 धाब्यांची गरज. कधी काय घडेल याची मात्र आपण या ठिकाणी प्रचिती देऊ शकणार नाही.
तुम्ही जर चांगल्या चेंडूची फेकी केली तर मात्र या 5 धावा सुद्धा मात्र तुम्ही डिफेन्स करू शकता. फक्त तुमच्याकडे विश्वास, आत्मविश्वास होणं गरजेचं आहे. फलंदाज पाहू शकता आपण मयूर आणि अजय हे दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र पहा पुन्हा एकदा एक चांगल्या चेंडूची पैकी पाहायला मिळते. फलंदाज बीट झाला आहे. अजय अजूनही हा सामना समाप्त झाला नाही. मॅच 2 मिनिटांनी थांबवायची आहे. आमचे प्रमुख मान्यवरांचा इथे मात्र शुभागमन आहे. जे आपण आर्किक क्रीडांगण पाहतोय त्याचे सर्व सन्माननीय विश्वपाल केणे साहेबांचं इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. भरपूर चांगलं सहाय्य या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळतंय. सन्माननीय विश्वपाल केणे साहेबांचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय. आणि त्यांच्या समवेत विद्यमान उपसरपंच सुखदेव बारशी यांचं सुद्धा मात्र शुभागमन झालेलं आहे. तुमचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. विवेक एंटरप्राइजेस चषक 2021 मध्ये आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता मान्यवरांचं शुभागमन. सन्माननीय विश्वपाल केणे साहेब, त्यांच्या समेत विद्यमान उपसरपंच सन्माननीय सुखदेवजी बारशी, आपलं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. एक और डॉट गेंद की समाप्ति हो चुकी है. देखिए धीमी गति की गेंदबाजी यहाँ पर कारगर साबित हो रही है फ्लड लाइट्स की रोशनी में. लगातार अब धीमी गति की गेंदबाजी करते हुए इस बार थोड़ा तेज किया. ओ शॉर्ट स्क्वायर लेग पर फील्डर मौजूद था. कैच ड्रॉप, रनआउट की अपील हो रही है और मामला अब तीसरे अंपायर के पास सौंप दिया गया है. तीसरे अंपायर की मदद ली गई है. कुछ भी हो सकता है योगेश, जैसे कि पिछले मैच में भी हमने देखा 6 गेंदों पर 6 रन किरण स्पोर्ट जामुलपाड़ा टीम नहीं बना पाई. इस मैच में 10 गेंदों पर 5 रन चाहिए थे. पिछली 3 गेंदें डॉट हो चुकी है और ये गेंद अब देखना है कि बैट्समैन का रन पूरा हुआ या नहीं. और लगता है कि अंदर आ गए हैं. हालांकि कैच का मौका था, कैच ड्रॉप हुआ और बैट्समैन पहुंच गए हैं. नॉट आउट, 1 रन पूरा. काय जबरदस्त टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते आणि याचं सर्व श्रेय जात आहे आमचे ऑपरेटर भूपेश कराले आणि सॅम म्हात्रे. अतिशय जबरदस्त या ठिकाणी मात्र आपल्याला ऑपरेटिंग पाहायला मिळते. आता मात्र आपण समीकरण पाहू शकता. 6 चेंडू आणि विजयासाठी 4 धाब्यांची गरज. सामना होता कुठे अजय आणि सामना आला कुठे, हेच तर क्रिकेट आहे. क्रिकेटला रणनीतीचा खेळ का म्हटलं आहे, कारण आपण नेहमीच म्हणतोय शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत आपण कोणत्याही प्रकारची भविष्यवाणी करू शकणार नाही. म्हणजे आपण इथे म्हणू शकतो की दोन्ही संघांना समान संधी आहे की मात्र कोणत्याही संघ हा सामना जिंकू शकतोय. मयूर के पास स्ट्राइक. अभी तक कोई विकेट नहीं गिरा है और पहली गेंद डॉट. अजय, तुला नाही वाटत की ज्यावेळी आपण जांभूलपाडा आणि खांडवळ संघामध्ये मॅच पाहिली होती तशाच प्रकारची ही मॅच इथे मात्र आपल्याला अनुभवायला मिळते. बिल्कुल बिल्कुल वैसा ही ये मुकाबला है. हालांकि उस मैच में तो 6 गेंदों में 7 रन चाहिए थे, लेकिन इस मैच में 10 गेंदों में 5 रन चाहिए थे. अब 5 में 4 चाहिए. इस बार वेट करते हुए पंच कर दिया है. शॉर्ट एक्स्ट्रा कवर पर अच्छी फील्डिंग, लेकिन सिंगल रोक नहीं पाए. सिंगल पूरा होता हुआ. स्ट्राइक अब अजय के पास. मयूर पहुंचे 12 पर. अजय 1 पर बैटिंग करते हुए. टीम का स्कोर हुआ है 16 रन. 4 गेंदें शेष है और जीतने के लिए 3 रनों की जरूरत रोशन स्पोर्ट्स मुटवल टीम को. रोशन स्पोर्ट्स मुटवल और स्वराज 11 नानकर के बीच में ये रोमांचक मैच. लोस्करी सामना आहे, परंतु काय जबरदस्त इंटरेस्टिंग सामना इथे मात्र प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. अतिशय जबरदस्त मॅच. पुन्हा आता ओरतो विकेटने इथे मात्र चेंडूला उडवला. चेंडू हवेत, छत्र चेंडूच्या खाली झेल ड्रॉप झाला की सामना आपल्या हातातून निसटला आहे. येणारी वेल आणि येणारा काल इथे मात्र सांगून जाईल नानकर संघाला. 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या आणि या 2 धावांनी मात्र स्कोर आर लेवल धावांची बरोबरी. आणि आता मात्र विजयासाठी 3 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 1 धाब्याची गरज. 3 कैच छूटे योगेश. पहला कैच सचिन ने छोड़ा था डीप स्क्वायर लेग की तरफ, उसके बाद शॉर्ट स्क्वायर लेग पर भी कैच छूटा और अब ये लॉन्ग ऑन फील्डर द्वारा गलती हुई है. तो बहुत महंगे पड़ रही है कैच. जब भी कैच छूटा है तब रन्स बने हैं. पहले कैच पर 2 रन बने, उसके बाद 1 रन बना. इस कैच पर जब अमोल के हाथ से कैच छूटा है तो फिर 2 रन बने, यानी कि 5 रन तो फिजूल के खर्च हुए हैं और आपको विकेट भी नहीं मिले हैं. 3 गेंदें शेष, 1 रन की जरूरत. स्वीप करने की कोशिश, अपील हो रही है, लेकिन अंपायर का वाइड का इशारा और इसके साथ ही यह मैच जीत लिया है मुटवल टीम ने. काय जबरदस्त इथे मात्र